नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आपण काही नियम पाहू. पहिला नियम आहे, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता ती सदर मुदत 2 महिने वाढवण्यात म्हणजेच ती आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिला अर्ज करणार आहेत. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिना 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. दुसरा नियम आहे, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या 4पैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. तिसरा बदललेला नियम आहे, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. चौथा आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष केलेला होता, परंतु आता तो बदलण्यात आला असून 21 ते 65 वर्ष म्हणजे 5 वर्ष वाढवण्यात आला आहे. पाचवा बदललेला नियम आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास धारण करणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. सहावा बदललेला नियम आहे, 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. सातवा आणि महत्त्वाचा नियम आहे, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. हे सर्व बदललेले नियम व अटी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.